हे त्याचं फलित आहे। तुम्ही किती काळ लोकांना बनवणार आहात? आणि राहिला आहे आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी। आम्ही काही त्यांच्याजवळ त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत, पण असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजे। हा गंभीर विषय आहे। एखादा आंदोलनकर्ता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतो आहे, उपमुख्यमंत्र्यावर करतो आहे, हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? न्याय कोणाकडे मागावं? आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला, जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं, म्हणजे पदरी निराशा आली, त्यामधून त्यांनाच आता जरांगेंना जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीनं करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते, तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालं आहे सत्ताधाऱ्याकडून। हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाही, हे बघा आता जरांगे काय म्हणतात मी तर फार काय ऐकलं नाही, कारण मी त्यांचं ऐकणं सोडून दिलं आहे, त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही। आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते, दुसरा एक गट उभा केला पर्याय, हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारा आंदोलनाचा बिमोड करायसाठीच झालेला हा प्रयत्न आहे। कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जी काही माणसं उभी केलीत, पेरली गेलीत आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं, आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललं आहे, तर त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल, सत्य येणार। आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आत्ताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे, ते खड्ड्यात जातील। अधिवेशन आहे तर त्यामध्ये तुम्ही सागर बंगल्यावर येत असतील असं त्यांचं म्हणणं आहे। नाशिकमध्ये झालेलं आंदोलन बघितलं, तुम्ही सत्याग्रह जवळपास चालू केला, पण ही भाषा ते 24 तारखेपासून करताय। सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं, हे सरकारचं काम आहे, आमचं काम थोडी आहे। सीएमनी बंददार काय चर्चा केली, आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल, सीएम साहेबावर आरोप असेल, तर त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काही चुकीचं करताय, चुकीचं बोलताय, त्याला आधार नाही, कोण करायला जाणार? तुम्हीच हे सगळं उभं केलंय, तुम्हाला ते भोगावं लागणार। लोकांना फसवत राहिलात 5 महिने, मराठा समाजाला वेठी धरलात 5 महिने, त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं? तुमच्या घरातले माणसं पाठवत होता त्यांच्याकडे, शासकीय यंत्रणा कामाला लावली होती। आता त्यामध्ये मी अधिक बोलणार नाही, ते सीएम साहेबांनाच विचारलं पाहिजे। तो JR काढला होता किंवा ऑर्डिनन्स काढला होता, तो का बदलला गेला? नाही, आम्ही कोणाला आम्ही विचारू ना हाऊसमध्ये, आम्ही हाऊसमध्ये विचारू, पण एक लक्षात तुम्ही आणलं पाहिजे, बंददार चर्चा आम्ही होतो काय? सरकार होतं ना, त्यांना काय आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी गुलाल उधळला। मग जे काही बंददार चर्चेमध्ये ठरलं होतं त्याची पूर्तता करा, हे जरांगेंची मागणी आहे। चुकलं काय? त्यांचा उद्रेक का होतो आहे हे त्यांना माहीत आणि सरकारला माहीत। तुम्ही खोटं बोलून फसवून दिशाभूल कराल, ते सत्य बाहेर येतं। आता याच्यातून कोणाची फसवाफसवी झाली, सरकारने त्यांची केली की त्यांनी सरकारची केली, हे येणाऱ्या दिवसात दिसेल। आज विरोधी पक्ष ने 3 पार्टी का बहिष्कार किया है, क्या प्रमुख मुद्दे थे, क्यों नहीं जा रहे? नहीं, देखिए ये राज्य जो चला रही है त्रिकूट सरकार, तीन लोग मिलाकर, 3 पक्ष मिलाकर, ये तो 2 तो बेईमानी है और एक ईमानदार है, ऐसे नहीं कहेंगे, वो बेईमानों के साथीदार है। ये तीनों मिलाकर जो सरकार चलाई है, क्या कानून से सरकार चल रही है? यहाँ तो किसान रोज सुसाइड कर रहा है, यहाँ पे किसान के उपज को दर नहीं मिल रहा है, MSP का रेट नहीं मिल रहा है, या गुंडों का राज चल रहा है, गुंडे खुलेआम घूम रहे हैं। इसको सरकार का पूरा
आशीर्वाद मिला हुआ है, वो खुलेआम मंत्रालय में जा रहे, रील निकाल रहे, रोज खून होते जा रहा है, पुलिस स्टेशन में जाके पिस्तौल चलाई जा रही है, वो भी रूलिंग पार्टी का एमएलए करता है। ये क्या चल रहा है? जब एक गुंडे का खून होता है तो पूरे के पूरी सरकार उसके घर पे जाती है, जिस तरह से भाषा करती है, तो इससे वो आज के तारीख में पूरे भ्रष्टाचार से युक्त सरकार